नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जो आता पाठ पाहतोय तो आहे 10वा पाठ. पाठाचं नाव आहे ओळख भारताची. त्या अगोदर आपण म्हणजे या पाठामध्ये आपण नकाशाच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. आता खाली दिलेला जो नकाशा आहे तो भारताचा नकाशा आहे आणि या नकाशामध्ये नद्या दाखवलेल्या आहेत. आता बऱ्याचशा नद्यांची नावं आपल्याला माहिती असतात, तसं या नकाशात दाखवलेल्या बऱ्याच नद्यांची नावं आपल्याला माहिती असतील. तसंच आपण विविध जी देशभक्तीपर गीतं आपण ऐकतो त्या गीतांमध्ये सुद्धा आपल्याला अनेक नद्यांची नावं आपल्याला ऐकवत आलेली असतील किंवा त्यांचा उल्लेख त्या गीतांमधून आपल्याला दिसतो. आता आपला भारत देश जो आहे तो विविध नद्या, पर्वत, पठारे यांनी सजलेला असा देश, समृद्ध देश आहे. आता यांपैकी काहींची नावं आपल्याला नकाशात दिलेली आहेत आणि यामध्ये आता आपल्याला नकाशात दिलेल्या नावापैकी कोणती नावं आपल्या परिचयाची आहेत आणि ती कोठे वाचण्यात आले त्यांचा विचार करा आणि नकाशामधील या नावांना गोल करा. आता हे काम तुम्ही करायचं आहे, ठीक आहे. तरी पण आपण आता या ठिकाणी हा नकाशा वाचन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रथम आपल्याला काही गोष्टी पाहूया. तर या ठिकाणी शीर्षक दिलेले आहे नकाशाचं, भारत प्रमुख नद्या, म्हणजे भारतातील प्रमुख नद्या आपण या नकाशामध्ये अभ्यासणार आहोत. त्याच्याच बाजूला आपल्याला दिशा दाखवलेल्या आहेत, म्हणजे वरची दिशा ही आपल्याला उत्तर दाखवते. त्यानंतर आपल्या नकाशा पाहत असताना आपल्या ज्या उजव्या बाजूला असते ती पूर्व असते आणि नकाशा दाखवताना आपल्या डाव्या हाताला असते ती पश्चिम दिशा असते आणि आपल्या पायाच्या बाजूला जी असते ती दक्षिण दिशा असते, ठीक आहे. तसं याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी दिशा दाखवलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण आता सूची पाहणार आहोत. सूचीमध्ये काय दाखवले ते पाहूया. तर सूचीमध्ये आपल्याला ही सूची आहे, तर या सूचीमध्ये आपल्याला नदी दाखवली. नदीचं हे चिन्ह आहे, म्हणजे अशा प्रकारे नदी दाखवू शकतो आपण. नकाशा जेव्हा काढतो त्यावेळी आपल्याला या ठिकाणी आपण नकाशा असं चिन्ह आपण देऊ शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी हे जे निळ्या रंगामध्ये जे पाणी दाखवलेलं आहे ते समुद्राचं पाणी आहे. समुद्राचं पाणी या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि भारताच्या आपण आता हा जो भारताची मुख्य भूमी आहे, ही भारताची मुख्य भूमी आहे आणि या भारताच्या पूर्वेला आपण पाहिलं तर बंगालचा उपसागर आहे. भारताच्या मुख्य भूमीच्या पश्चिमेला आपण पाहिलं तर अरबी समुद्र आहे आणि भारताच्या दक्षिणेला आपण पाहिलं तर हिंदी महासागर आहे. म्हणजे भारताच्या तिन्ही बाजूला आपल्याला समुद्र दिसतोय, ठीक आहे. चला आपण पुढे पाहूया. या ठिकाणी आपण पाहिलं तर आपल्याला हिमालय पर्वत सर्वात वर जो दिसतो तो हिमालय पर्वत आपल्याला दिसतो आणि या हिमालयामधून वाहणाऱ्या ज्या काही नद्या आहेत त्याची माहिती पाहणार आहोत. सर्वात प्रथम आपण पाहतोय की जी भारतातील सर्वात लांब नदी जी आहे, भारतातील सर्वात लांब नदी जी आहे तिचं आपण पाहणार आहोत. तर ती आहे गंगा नदी. गंगोत्री या हिमनदीतून तिचा उगम झालेला ही जी आहे लाल रंगामध्ये तुम्हाला मी काढून दाखवतोय ती आहे ती गंगा नदी आहे. ही भारतातली सर्वात लांब नदी जी आहे ती आहे आणि ती पुढे जाऊन कुठे मिळते तर बांगलादेशामध्ये जाते आणि बंगालच्या उपसागराला मिळते. तिच्यापासून एक वितरिका निर्माण झालेली आहे ती हुगळी नदी आहे. ही मुख्य नदी आहे गंगा. त्यानंतर गंगेबरोबरच यमुना ही गंगेची उपनदी आहे. त्यानंतर अशा अनेक नद्या ज्या आहेत, गोमती आहे, घागरा आहे, कोसी आहे, गंडकी आहे, अशा अनेक नद्या या गंगा नदीला येऊन मिळत आहेत. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची नदी आहे ती म्हणजे सिंधू नदी. या ठिकाणाहून ही सिंधू नदी काश्मीरमधून भारताच्या बाहेर ही परत पुढे जाते, पाकिस्तानमध्ये जाते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते. कच्छच्या आखातात अरबी समुद्राला जाऊन मिळत असते, ठीक आहे. त्यानंतर दुसरी आहे ती म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी. आता ब्रह्मपुत्रा नदी आपण जर पाहिलं तर ब्रह्मपुत्रा ही गंगेपेक्षा मोठी आहे, परंतु भारतामधले तिची जी लांबी आहे ती कमी आहे. म्हणजे भारतामध्ये ती आपल्याला इथून दिसते, अरुणाचल प्रदेशमधून ती इकडे आलेली आहे, परत ती बांगलादेशमध्ये घुसलेली आणि परत ती गंगा नदीला मिळते. तर ही ब्रह्मपुत्रा नदी ती इथून सुरुवात होते. तिला चांगपो, चीनमध्ये चांगपो या नावाने ओळखले जाते. परत अरुणाचल प्रदेशमध्ये आल्यानंतर तिला दिहांग या नावाने ओळखलं जातं
आणि पुढे ती आसाममध्ये आल्यानंतर ब्रह्मपुत्रा या नावाने ओळखली जाते. या अशा काही नद्या आहेत, महत्त्वाच्या नद्या आहेत. त्याचबरोबर आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर महत्त्वाच्या नद्या आपण पाहिल्या तर यामध्ये आपल्याला भीमा नदी आहे, त्यानंतर एक कृष्णा नदी आहे, त्यानंतर गोदावरी एक महत्त्वाची नदी, गोदावरी एक नदी आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी लांब नदी, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. त्याचबरोबर खाली आपण पाहिलं तर कावेरी नदी आहे. कावेरी दक्षिण भारतामधली एक महत्त्वाची नदी आपल्याला दिसून येते, ही कावेरी नदी. अशा अनेक ज्या नद्या आहेत की ज्या भारताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या नद्या आहेत. पश्चिमेकडे वाहणाऱ्या 2 नद्या आहेत आपल्याला इथे दिसतंय. एक अमरकंटक या इथं उगम पावणारी जी आहे ती नर्मदा नदी, विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत यांच्या मधून जाणारी आणि अरबी समुद्राला मिळणारी नर्मदा नदी आहे. आणि त्याचबरोबर एक तापी नदी आहे, ही सुद्धा पश्चिम वाहिनी नदी आहे, म्हणजे पश्चिमेला वाहतात. अशा अनेक नद्या या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे पाहूया पुढचा नकाशा. भारत प्राकृतिक यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर भारत प्राकृतिक नकाशात आपण काय करायचं आहे, काळजीपूर्वक आपण अभ्यास करायचा आहे आणि खालील प्रश्नांची उत्तरं आपल्याला वहीत लिहायची आहेत. म्हणजे तुम्ही हा पुस्तकामधून नकाशा पहा अथवा व्हिडिओच्या मार्फत नकाशा पहा आणि त्या ठिकाणांची नावं आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. आता यामध्ये पहिला प्रश्न आहे पर्वत शोधा व त्यांची नावे लिहा. आपल्याला पर्वत शोधायचे. त्या अगोदर आपण या नकाशाच्या बद्दलची थोडक्यात माहिती आपण घेऊया. तर या ठिकाणी आपल्याला हा नकाशा जो आहे याचं शीर्षक आपल्याला दिसतंय भारत प्राकृतिक. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्यांची उत्तर दिशा कुठे आहे, पश्चिम दिशा कुठे आहे, पूर्व दिशा कुठे आहे या नकाशाच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय. उत्तर वरच्या बाजूला आहे, नेहमीप्रमाणे उजव्या बाजूला पूर्व आहे, डाव्या बाजूला आपल्याला पश्चिम आहे आणि पायाच्या बाजूला दक्षिण आहे. म्हणजे या नद्या आपल्याला दिशा आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर यामध्ये आपण सूची पाहूया. तर या ठिकाणी आपल्याला सूची दिसते. तर सूचीमध्ये उंचीनुसार म्हणजे उंची दाखवलेली आहे नकाशामध्ये. आपल्याला समुद्र सपाटीपासूनची उंची ही 0 दाखवली, म्हणजे तिथे हिरवा रंग आहे. त्यानंतर जसा रंग बदलत जाईल तसं त्याची उंची ही बदलत जाते. आणि आपल्याला लक्षात येईल की आपल्याला 8000 मीटरपासून समुद्र सपाटीपासून ते 8000 मीटर उंचीपर्यंतची ठिकाणं ही आपल्याला भारतामध्ये दिसून येतात. आता भारतातील आपण काय पाहतोय, पर्वत पाहतोय. पर्वत आणि त्यांची नावे लिहा. आपण जर पाहिलं तर हिमालय पर्वतरांगामध्ये आपल्याला जे पर्वत दिसतोय. आता पर्वताची जो पर्वत आहे त्या पर्वत आपल्याला काळ्या रंगामध्ये दाखवलेला आहे. त्रिकोण जो आहे ते या ठिकाणी आहे. K2 अशी पर्वतरांग, भारताला सर्वात मोठं पर्वत आहे, पर्वत शिखर ते म्हणजे K2. या सर्वात उंचीचं शिखर हे K2 आहे. आणि या ठिकाणी पसरलेले हिमालय पर्वत, पर्वतांची नावं आपण पाहतोय. सगळ्यात जास्त उंचीवर जो आहे या पद्धतीने पसरलेला जो आहे तो हिमालय पर्वत आहे. आता या ठिकाणी आपण हिमालय बघू शकत नाही, कारण हा भाग जो आहे हा दुसऱ्या देशांचा आहे, म्हणजे नेपाळ आणि भूटान या देशांचा आहे, चीन. त्यामुळे इथं आपल्याला दाखवलेला नाही, हिमालयाचा भाग दाखवलेला नाही आहे. परंतु अशा पर्वतरांगा ह्या ज्या तांबूस रंगामध्ये दाखवलेल्या आहेत ह्या पर्वतरांगा आहेत. हिमालय पर्वतरांग सर्वात भारतातला उंच पर्वतरांगा ज्या आहेत त्या हिमालय पर्वतरांगाच्या आहेत. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अरवली पर्वतरांग दिसेल. इथे जी आहे ही अरवली पर्वतरांग आहे. त्याचबरोबर इथे आपल्याला काही हिमालय पर्वताच्याच काही रांगा दिसतात, टेकड्या दिसतात आहे. त्यानंतर इथं गुजरातमध्ये आपण पाहिलं तर गिरनार पर्वत आपल्याला दिसतोय. त्यानंतर इथं आपण पाहिलं तर सातपुडा पर्वतरांग आहे. इथे विंध्य पर्वतरांग आहे. अशा अनेक आपल्याला पर्वतरांगा या ठिकाणी दिसतात आहे. तसंच आपण खाली महाराष्ट्राकडे आलो किंवा दक्षिण भारतामध्ये आपण आलो तर आपल्याला अजून काही पर्वतरांगा दिसतील. तर इथं आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला हा सह्याद्री पर्वत पश्चिमेला दिसेल. त्याला सह्याद्री पर्वताला पश्चिम घाट असं म्हटलं जातं. त्यानंतर सह्याद्री पर्वतरांगामधलाच
आपण इकडे जर पाहिलं तर पूर्व घाट आहे, सह्याद्री पर्वतरांगेमध्ये नाही तर ही पूर्व किनारपट्टीवरची पूर्व घाट या ठिकाणी सुद्धा पर्वतरांगा आहेत. त्याचबरोबर इकडे निलगिरी पर्वत आपल्याला दिसतोय. त्याचबरोबर अनैमुडी पर्वतरांग या ठिकाणी दिसते. अनैमुडी पर्वत, निलगिरी पर्वत. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला महेंद्रगिरी शिखर दिसते. आपल्याला हे महेंद्रगिरी या ठिकाणी पूर्व घाटामध्ये असलेलं, म्हणजे अशा अनेक पर्वतरांगा आपल्याला दिसतात आहे. आपण त्यांची आता नावं पाहिलेली आहेत पर्वतरांगेची. ठीक आहे. त्यानंतर आपण दुसरं पाहतोय नकाशातील डोंगरांची नावे. आता नकाशामध्ये डोंगर आपण पाहतोय, डोंगरांची नावं आपल्याला इथे दिसते बघा. महादेव डोंगर रांग, त्यानंतर बालाघाट डोंगर, इथे हरिश्चंद्र डोंगर, त्यानंतर इथं अजिंठ्याचे डोंगर, इथे सातमाळ्याचे डोंगर आपल्याला अशा ठिकाणी दिसत आहेत. इथे नल्लामल्ला डोंगर, असे अनेक डोंगर. इथं मैकल डोंगर दिसतो आपल्याला. त्यानंतर महादेवाचे डोंगर, इथे कैमूर डोंगर, या ठिकाणी दिसते. अनेक डोंगर दिसतात आहे. त्याचबरोबर इथं आपल्याला पूर्व हिमालयामध्ये सुद्धा काही डोंगर दिसतात आहे, डोंगर रांगा. आपण जर इथं या ठिकाणी पाहिलं पूर्व यामध्ये, तर इथे जैतिया टेकड्या, गारो, खैसी, जैतिया ह्या टेकड्या आपल्याला दिसतात आहे. ठीक आहे. पतकोई, नागा टेकड्या या ठिकाणी आपल्याला दिसतात आहे. अशा अनेक टेकड्या आपल्याला या ठिकाणी दिसतात आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आता पुढचा प्रश्न जो आहे तो आपण पाहतोय तो म्हणजे नकाशातील पठारे शोधा व त्यांची नावे लिहा. आता नकाशामध्ये पठारे कुठे आहेत, तर पठारे आपल्याला या ठिकाणी दिसतात. अरवली पर्वताच्या बाजूला आहे, सुरुवातीला तिकडे मेवाड पठार दिसते. त्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला आपल्याला माळव्याचे पठार दिसते. त्याच्यानंतर त्याच्या समोर आपल्याला बुंदेलखंडचं पठार दिसते. बुंदेलखंड पठाराच्या तिथे बागेलखंड या ठिकाणी पठार दिसते. त्यानंतर त्याच्या पुढे आपल्याला छोटा नागपूरचं पठार दिसते, ज्या ठिकाणी खनिजांचा साठा आपल्याला भरपूर दिसतो. त्यानंतर तसंच आपण खाली आलं तर आपल्याला बरीच पठारं दिसतात. त्यामध्ये महाराष्ट्र पठार आहे. त्यानंतर इथे हा मोठा भाग जो आहे तो दख्खनचा पठार म्हणूनच ओळखला जातो. त्यानंतर तेलंगणा पठार आहे, कर्नाटकचं पठार आहे. अशी अनेक पठारे आपल्याला या ठिकाणी दिसतात आहे. हा जो मोठा भाग आपल्याला दिसतोय हा दख्खनचा पठार म्हणूनच काय केलं जातो, ओळखलं जातं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की हिमालयात उगम पाहून सिंधू नदीस येऊन मिळणाऱ्या नद्यांची नावे लिहा आणि उंचीचा विचार करून त्यांची वाहण्याची दिशा कोणती ती लिहा. हिमालयात उगम पाहून सिंधू नदीस येऊन मिळणाऱ्या नद्यांची नावं, म्हणजे नदी आपण पाहणार आहोत. नद्या कुठे आहेत, हिमालयात उगम पावणारे सिंधू नदी पहिल्यांदा आपण पाहूया. तर ही जर आपण पाहिली तर ही सिंधू नदी आहे. ही अशी आलेली सिंधू नदी. आणि सिंधू नदीला उगम पावणाऱ्या हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या त्यामध्ये आपण पाहूया ही सतलज आहे, बियास आहे, त्यानंतर रावी नदी आहे, चिनाब आहे, झेलम नदी आहे. अशा नद्या ज्या आहेत त्या भारतामध्ये हिमालयात उगम पाहून परत त्या पाकिस्तानमध्ये जाऊन कुठे मिळतात, तर त्या सिंधू नदीला जाऊन मिळत आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आहे आता यांची वाहण्याची दिशा आपण जर पाहिली तर वाहण्याची दिशा ही आपल्याला इकडे या बाजूला दिसते. वाहण्याची दिशा प्रत्येकीची म्हणजेच नैऋत्येकडे, ईशान्येकडून नैऋत्येकडे या बाजूने आपल्याला अशी दिसते. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहतो कोरोमंडल किनाऱ्याला जाऊन मिळणाऱ्या प्रमुख नद्यांची नावे. कोरोमंडल किनारा, कोरोमंडल किनारा जो आहे त्याच्या आपल्याला ज्या
नद्या आहेत. म्हणजेच पूर्व किनारा आपण पाहतोय, कोरोमंडल किनारा म्हणजे पूर्व किनारा, म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा दिसतोय तो कोरोमंडल किनारा. तर या ठिकाणी काय पाहायचं आपल्याला, तर त्या किनाऱ्याला येऊन मिळणाऱ्या नद्यांची नावे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कावेरी नदी दिसते, त्यानंतर आपल्याला पेन्नार नदी दिसते, या ठिकाणून आलेली कृष्णा नदी आपल्याला दिसते की ज्या या ठिकाणी मिळत आहेत. ठीक आहे, अशा छोट्या मोठ्या नद्या आपल्याला या ठिकाणी या किनाऱ्याला येताना दिसते. कावेरी आहे, पेन्नार आहे, कृष्णा नदी आहे, अशा नद्या या किनाऱ्याला येऊन मिळतात आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण पाहतोय पुढचा प्रश्न, गंगा, नर्मदा, वैनगंगा, गोदावरी आणि कावेरी या नद्यांच्या प्रवाह मार्गाचे निरीक्षण करा. त्यांच्या खोऱ्यातील जमिनीचा उतार कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे आहे हे लक्षात घ्या. या नदींच्या खोऱ्याचा उतार आपण पाहिलं तर तसं खोरं म्हणलं म्हणजे काय असतं, तर या मुख्य नदीला येऊन मिळणाऱ्या इतर ज्या नद्या आहेत किंवा जिथून जिथून या नद्यांना पाणी पुरवठा होतो त्या नद्या, म्हणजे जर गोदावरी गंगा नदी जर आपण ही पाहिली तर हिला इकडून मिळणाऱ्या म्हणजे यमुनाचा, आपल्याला यमुना नदी इकडून दिसते, परत सिंध, बेटवा, केन या अशा नद्या आहेत, या सुद्धा आपल्याला उत्तरेकडे येतात आणि उत्तरेकडे येणाऱ्या नद्या आपल्याला दिसतात आणि उत्तरेकडे वाहत आहेत आणि तिथून गंगा नदीला येतात आणि गंगा नदी ही परत पूर्वेला जाते, नंतर बांगलादेशमध्ये गेल्यानंतर ती या ठिकाणी मिळते. ठीक आहे, त्याचबरोबर या नद्या ज्या आहेत या दक्षिणेकडे वाहतात आहे आणि गंगा नदीला जाऊन मिळत आहेत. ठीक आहे, त्यानंतर नर्मदा नदी आपण पाहिली तर नर्मदा नदीला येऊन मिळणाऱ्या नद्या, नर्मदा नदी कुठे आहे आपल्याला इकडे पाहायला लागेल, महाराष्ट्राच्या वरच्या बाजूला नर्मदा नदी या ठिकाणी नर्मदा नदी आहे, ही पश्चिम दिशेला वाहते. त्यानंतर वैनगंगा, गोदावरी नदी आपण पाहिली तर इथं आपल्याला दिसेल गोदावरी नदी आपल्याला इकडून, वैनगंगा नदी इथं आहे, तिचा उतार आपल्याला इकडून दिसतोय. गोदावरी नदी या अशा दक्षिणेला वाहत चाललेल्या दिसतात आपल्याला, गोदावरी नदी वगैरे, गोदावरी, वैनगंगा ह्या दक्षिणेला निघालेल्या दिसतात. कावेरी पूर्वेला निघालेली दिसते आपल्याला, कावेरी नदी जी आहे ती इथून पूर्वेला जाताना दिसते आपल्याला, म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे निघालेली ही कावेरी नदी. हा नद्यांचा आपण उतार पाहिलेला आहे. ठीक आहे, ज्या ज्या नद्यांचा आपण उल्लेख केलेला आहे त्या सगळ्या नद्यांची नावं आपल्या पुस्तकामध्ये आली पाहिजेत. त्यानंतर नकाशातील सरोवरे शोधायचे, आपल्याला सरोवरे शोधायचे नकाशामधली. आता सरोवर आपल्याला पाहिलं तर इथं तुम्हाला भारताच्या बाहेर काही सरोवर आहेत, राकस सरोवर आहे, मान सरोवर आहे या ठिकाणी. आता ते भारताच्या बाहेर आहेत त्यामुळे त्यांचा आपण विचार करायचा नाही, परंतु त्याच सरोवरामधून आपल्याला काही नद्या आलेल्या दिसतात त्यामध्ये ज्या भारतामध्ये प्रवेश करतात. ठीक आहे, त्यानंतर आपण इकडून येऊया, आपण म्हणजे काश्मीरकडून परत कन्याकुमारीकडे जाऊया. इथं सॉल्ट सरोवर आपल्याला दिसते, त्याचबरोबर या ठिकाणी उलर सरोवर, आपल्याला या काश्मीरमध्ये असलेलं उलर सरोवर, सॉल्ट सरोवर हे दिसते आपल्याला. त्यानंतर आपण तसं खाली आलो तर आपल्याला या ठिकाणी राजस्थानमध्ये असलेलं सांबर सरोवर दिसतंय. त्यानंतर शोधूया आपण अजून कुठे कुठे सरोवर आहेत. सॉल्ट सरोवर, उलर सरोवर, त्यानंतर सांबर सरोवर आपण पाहिलं. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये असलेलं लोणार सरोवर, या ठिकाणी लोणार सरोवर दिसते. हे उल्कापातापासून निर्मिती झालेलं लोणार सरोवर आहे त्या ठिकाणी. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला चिल्का सरोवर दिसते, पूर्व किनारपट्टीवरचं चिल्का सरोवर. तसंच आणखीन काही सरोवर आपण पाहूया. आता जी माझ्याकडून सांगितली जात नाही ती तुम्ही सुद्धा शोधू शकता.
नकाशामध्ये किंवा या इथं पुलिकत सरोवर दिसतं आपल्याला, ठीक आहे. म्हणजे अशा काही प्रकारची सरोवरे आहेत ते आपण आता पाहिली. आखातांची नावं. आखात म्हणजे जो समुद्राचा भाग मुख्य जमिनीत घुसलेला आपल्याला दिसतो त्या ठिकाणी आपल्याला आखात म्हटलं जातं. म्हणजे हा भाग इथे आपल्याला दिसेल, इथं खांबाचा आखात आहे, खांबाचे आखात. त्याचबरोबर त्याच्याच पुढे आपल्याला एक दुसरा अजून आखात दिसते, ते म्हणजे कच्छचे आखात. या ठिकाणी आपल्याला हे कच्छचे आखात आपल्याला दिसते. इथे हे आहे कच्छचे आखात. अजून कुठं आखाताचा भाग दिसतो आपल्याला? इथे एक सरोवर राहिलं मागासचं, वेमनाड सरोवर आहे, ठीक आहे. खांबाचे आखात, कच्छचे आखात हे आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कोलेरू सरोवर या ठिकाणी दिसते, ठीक आहे. असं आपण प्रत्येक गोष्ट शोधत राहायची आपल्याला मिळते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आखातांची नावे शोधा व ती भारताच्या कोणत्या देशाला. आपण आखातांची नावं पाहिली. हे खांबाचे आखात आहे आणि या ठिकाणी कच्छचे आखात आहे. हे भारताच्या आपल्याला पश्चिम दिशेला दिसत आहे. भारताच्या पश्चिम दिशेला असलेली ही दोन्ही आखात आहेत, ठीक आहे. त्यानंतर भारताच्या तिन्ही बाजूला असलेल्या जलभागाचे निरीक्षण करा. त्यांची नावे शोधून ते कोणत्या दिशेस आहेत ते लिहा. भारताच्या तिन्ही बाजूस असलेला जलभाग म्हणजे आपण सुरुवातीलाच पाहिलेले आहे. जलभाग कुठले आहेत भारताच्या दिशेला, तिन्ही दिशांना? तर आपण इथं पाहिलेलं आहे मग सुरुवातीला. इकडे बंगालचा उपसागर आहे, इकडे पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. म्हणजे हे मोठे जलभाग आपल्याला दिसून येतात, ठीक आहे. त्यानंतर आपण पाहतोय ते म्हणजे लक्षद्वीप, अंदमान निकोबार हे बेटांचे समूह शोधून त्यातील काही बेटांची नावे लिहा. म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी लक्षद्वीप बेटे दिसत आहे. भारताच्या पश्चिमेकडे असलेली लक्षद्वीप बेटे, हा लक्षद्वीप बेटांचा समूह आहे. त्यामध्ये आपल्याला आंध्र बेट, शेतलाट बेट, कवरत्ती, अगत्ती, ट्री बेट अशी अनेक बेटांची नावं आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर अजून आपल्या भारताच्या पूर्वेकडे जी बेटं आहेत त्यांची माहिती आपण पाहतोय किंवा ते पाहूया कुठले. तर या ठिकाणी आपल्याला अंदमान निकोबार बेटांचा समूह दिसतो आणि त्यामध्ये बरीचशी बेटं आहेत, छोटी छोटी बेटं आहेत. अंदमान निकोबार बेटांचा समूह जो आहे तो. मध्य अंदमान, बॅरन बेट, त्याचबरोबर अशा अनेक बेटं आपले कॅचल बेट, ही सर्व बेटच आहेत. नारकोंडम बेट, मध्य अंदमान, उत्तर अंदमान, कोको बेट, एवर प्रिवायत का काय बेट आहे, ठीक आहे. अशा प्रकारची ही बेटं आहेत, ओके. आणि या ठिकाणी इंदिरा पॉईंट आहे की भारताचं सर्वात दक्षिणेकडचं टोक आहे. इंदिरा पॉईंट जे आहे ते काय आहे, भारताचं सर्वात दक्षिणेकडचं टोक आहे. हे इंदिरा पॉईंट भारताचं सर्वात दक्षिणेकडचं टोक, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे उत्तरेकडील मैदानी प्रदेश कोणत्या प्रमुख नदीचं खोर आहे. आता उत्तरेकडील महत्त्वाची नदी आपण पाहिली, जी सर्वात लांब नदी जी आहे, या सर्वात मोठी नदी, भारतातील सर्वात मोठी नदी जी आपण पाहतो ती म्हणजे गंगा. गंगा नदीचं खोरं हे मैदानी प्रदेशाचा भाग आहे. म्हणजे हा जो भाग दिसतो हिरवा आपल्याला, हा पूर्णतः काय दिसतो, गंगा नदीने बनवलेला हा मैदानी प्रदेश आहे. गंगा नदी किंवा त्याची उपनद्यांनी बनवलेला हा पूर्ण मैदानी प्रदेश आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण पाहतो म्हणजे आपण या नकाशा आणि त्यावर आधारित प्रश्नाद्वारे भारताच्या प्राकृतिक रचनेची माहिती आपण घेतलेली आहे. त्याचबरोबर आपला देश हा जो आहे तो विविध नद्या, पर्वत, पठारे, मैदान, बेटे यांनी नटलेला हा आपला भारत देश आहे. आणि भारतीय उपखंडाच्या 3 दिशांना पाण्याचे व्यापलेल्या व दक्षिणेकडे निमुळत्या होत जाणाऱ्या भागास भारतीय द्वीपकल्प म्हणायचं. पहा, भारतीय द्वीपकल्प कशाला म्हणायचं, तर
भारतीय भूखंडाच्या तीनही दिशांना पाण्याने व्यापलेला व दक्षिणेकडे निमुळत्या होत जाणाऱ्या भागात भारतीय द्वीपकल्प म्हणायचं. म्हणजे हा जो प्रदेश आहे, आता हा जो भाग आहे, जो पाण्याने व्यापलेला हा जो भाग आपल्याला दिसतोय आणि तो दक्षिणेकडे जाताना निमुळता म्हणजे लहान लहान होत गेलेला दिसतो आपल्याला, हा भाग, या भागाला काय म्हटलेलं आहे, भारतीय द्वीपकल्प असं म्हटलेलं आहे. हा जो भाग आहे त्याला भारतीय द्वीपकल्प असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आपली उत्तरेकडील सीमा ही हिमालयाच्या अतिउंच पर्वतरांगांनी तयार झालेली आहे. म्हणजे आपली ही सीमा जी आहे ती काय झालेली आहे, हिमालय पर्वतांनी निर्माण झालेली आहे. हिमालय पर्वताने काय झालेली आहे, ही सीमा निर्माण झालेली आहे. ठीक आहे. हिमालय पर्वत उत्तरेला आपल्या काय आहे, हिमालय पर्वत, आपल्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे, पश्चिमेला अरबी समुद्र आणि पूर्वेला बंगालचा उपसागर. अशा महत्त्वाची गोष्टी आपल्याला आहेत आपल्या भारताच्या बाजूला. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये वने आहेत, मैदाने आहेत, वाळवंटे आहेत. आपल्याला या ठिकाणी दिसतंय पहा, या ठिकाणी जंगलाचा प्रदेश आपल्याला दिसतोय, जंगल आहे. त्याचबरोबर आपल्याकडे वाळवंटी प्रदेश सुद्धा आहेत, मैदानी प्रदेश आहेत, पर्वतीय प्रदेश आहेत आणि दलदलीचे सुद्धा काय आहेत, प्रदेश आहेत. ठीक आहे. म्हणजे ही सोबतची चित्रामधून आपल्याला त्या गोष्टी पाहायला मिळतात. आपल्या देशाचा विस्तार हा मोठा आहे, पूर्व पश्चिम विस्तार हा खूप मोठा आहे, उत्तर दक्षिण सुद्धा हा विस्तार मोठा आहे. शिवाय समुद्र सपाटीपासून उंचीतला फरक 8000 मीटरपेक्षा काय आहे, जास्त आहे. म्हणजे हिमालयाकडची उंची पाहिली तर ती 8000 पेक्षा उंच आहे हे आपल्याला दिसून येतं. त्यामुळं प्रदेशानुसार भारताच्या हवामानामध्ये आपल्याला विविध आढळते. म्हणजे हिमालयामध्ये बर्फ आहे, पूर्णतः बर्फ आहे. त्याचबरोबर राजस्थानमध्ये पाहिलं तर आपण वाळवंट आहे, किनारी भागामध्ये आपण पाहिलं तर दलदलीचा प्रदेश आहे, मध्य भारतामध्ये पाहिलं तर आपल्याला पठारी भाग दिसतो. म्हणजे अशा अनेक हवामानामध्ये आपल्या काय भौगोलिक विविधता आहे. आणि भौगोलिक विविधता असली की हवामानामध्ये सुद्धा काय आढळते, विविधता आढळते. आणि या हवामानातील विविधतेमुळं वनस्पती, प्राणी आणि पक्ष्यांमध्ये सुद्धा विविधता मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. तसं जसं हवामान असतं तसं पीक सुद्धा असतं. म्हणजे आपण जर जम्मू काश्मीरचा भाग पाहिला तर तिकडे आपला सफरचंद आपल्याला दिसून येतं. पंजाबचा भाग पाहिला तर आपल्याला तिकडे गहू मोठ्या प्रमाणात दिसतो. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश पाहिला तर तिथं पण गहू आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतो, बार्ली दिसते. त्याचबरोबर आपण भारतातला पठारी भाग पाहिला, मध्य भारतातला महाराष्ट्र वगैरे या साईडचा, तर या ठिकाणी ज्वारी, बाजरी ही मोठ्या प्रमाणात पिकते. त्यानंतर किनारी भाग पाहिला तर त्या ठिकाणी आपल्याला तांदूळ मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो. म्हणजे अशी पिकांमध्ये सुद्धा काय आहे, विविधता आहे. ठीक आहे. म्हणजे जसं आता इथं या ठिकाणी दाखवलेलं की उत्तर भारतामध्ये गहू हे पीक आहे, तर किनारपट्टी प्रदेशामध्ये भात हे प्रमुख पीक आहे आणि मध्य भारतामध्ये ज्वारीचं पीक आहे, जसं आता आपण सांगितलं तसं. त्याचबरोबर या सर्व विविधतेचा सर्वांगीण परिणाम आपले जीवनमान, चालीरीती, परंपरा, लोकजीवन व संस्कृतीवर झालेला आढळतो. म्हणजे या सगळ्या ज्या विविधता आहेत त्या विविधतेचा सर्वांगीण परिणाम या आपल्या जीवनमानावर झालेला आहे, चालीरीतींवर झालेला आहे, परंपरा आहे, लोकजीवन किंवा संस्कृतीवर आपल्याला तो परिणाम झालेला दिसून येतो. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये विविध जाती धर्माचे लोक आहेत, जमाती आहेत आणि हे सर्वजण एकत्र राहतात. त्याचबरोबर आपल्याला बऱ्याचशा भाषा, म्हणजे भारतामध्ये बऱ्याचशा भाषा, विविध भाषा बोलल्या जातात. प्रदेशानुसार आहारामध्ये बदल होतो. परत कपडे म्हणजे आपल्या पेहरावामध्ये, वस्त्रामध्ये हा बदल दिसून येतो. प्रत्येकाचे सण उत्सव आपल्याला वेगवेगळे आहेत. म्हणजे यामध्ये सुद्धा आपल्याला विविधता ही दिसून येते. ठीक आहे. पुढचा नकाशा आहे तो, त्याचं शीर्षक आहे ते म्हणजे आपला देश भारत. या ठिकाणी आपल्याला पुन्हा इथं काय दिसते तर दिशा दिसत आहे आणि या ठिकाणी मात्र आता वेगळं काहीतरी गोष्टी आपल्याला दिसत आहेत. यामध्ये लाल अक्षरामध्ये लिहिलेली नावं आहेत. त्यामध्ये दादरा नगर, दानह म्हणजे दादरा आणि नगर हवेली, दमन आणि दीव, त्यानंतर पुदुच्चेरी हे आहे. आणि त्याच्या खाली आपल्याला काहीतरी सांगलेलं आहे, हैदराबाद ही आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्याची राजधानी, चंदीगड संघराज्य तसेच पंजाब व हरियाणा या घटक राज्यांची राजधानी चंदीगड आहे. म्हणजे ही लाल रंगामध्ये दाखवलेली जी ठिकाणं आहेत तर ही कसली आहेत, तर ही आपल्याला केंद्रशासित प्रदेश आहेत. केंद्रशासित म्हणजे ज्या ठिकाणी केंद्राची सत्ता असते किंवा केंद्र सरकार त्यांचा कारभार पाहत असतं. केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये ते येणारे आहेत केंद्रशासित प्रदेश. ठीक आहे. आणि बाकीची जी आहे ती घटक राज्य आहेत. म्हणजे आपल्या भारतामध्ये साधारणपणे
28 घटक राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश आहेत. 28 घटक राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश आहेत. ठीक आहे. चला आपण आता या ठिकाणी सूची पाहूया. काय दिले सूचीमध्ये. सूचीनुसार म्हणजे सूची आपण जर व्यवस्थित पाहिली तर आपल्याला नकाशाचं वाचन चांगल्या प्रकारे करता येतं. आता या ठिकाणी काळ्या रंगामध्ये तुटक म्हणजे एक रेष मध्ये डॉट, एक रेष सलग रेष मध्ये एक डॉट ही जी लिहिली आहे ती आंतरराष्ट्रीय सीमा आहे. आंतरराष्ट्रीय सीमा. तर आपल्याला आंतरराष्ट्रीय सीमा अशा प्रकारे दिली आहे. राज्य सीमा ही गुलाबी रंगामध्ये दाखवलेली आहे. तुटक रेषा दाखवलेल्या आहेत. त्यानंतर केंद्रशासित प्रदेशाची सीमा जी आहे ती आपल्याला हिरव्या रंगामध्ये दाखवलेली आहे. देशाची राजधानीमधील आपल्याला अशा प्रकारचं चिन्ह आहे आणि घटक राज्याची राजधानी आहे ती त्याला आपल्याला काळा टिंब दिलेला आहे आणि संघ राज्य म्हणजे केंद्रशासित प्रदेशाची राजधानी ती गोलामध्ये आपल्याला दाखवलेली आहे. ठीक आहे. तर याच्या आधारे आपण नकाशा पाहूया. आता प्रश्न खालील आपण पाहणार आहोत की कोणते प्रश्न आहेत आणि अभ्यास काय करायचा आपल्याला. ठीक आहे. तर प्रश्न आहेत. आपले राज्य ओळखा आणि तुमच्या आवडत्या रंगाने ते रंगवा व राजधानीचं नाव लिहा. आता आपण महाराष्ट्रामध्ये राहतो म्हणजे आपलं राज्य महाराष्ट्र आहे. मग महाराष्ट्र कुठं आहे तर महाराष्ट्र या ठिकाणी आहे. महाराष्ट्राची सीमा कशी आहे आता रंगवून आपल्याला ह्यात जमणार नाही आहे पण आपण या ठिकाणी काय करू याची फक्त आपण बॉर्डर म्हणजे राज्यसीमा आपण रंगवतोय फक्त. ही महाराष्ट्र आहे. ही महाराष्ट्राची राज्यसीमा आहे. आता या ठिकाणी ही राज्यसीमा दाखवली नाही कारण शेजारी कुठलं राज्य नाही आहे. फक्त यामध्ये समुद्र किनारा आहे म्हणून ती निळ्या रंगामध्ये दाखवलेली आहे. किंवा भारताची जी रेषा दाखवली समुद्रातून गेली ती निळ्या रंगाने दाखवलेली आहे. हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राची जी राजधानी आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसते. ही मुंबई आहे. ते आता काळा टिंब दिसतोय या ठिकाणी. ती मुंबई आहे आणि ती महाराष्ट्राची काय आहे राजधानी आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहतोय की पुढचा प्रश्न सर्वात उत्तरेकडे असणारे राज्य कोणतं. आता सर्वात उत्तरेकडे जे असणारा प्रदेश आहे तो केंद्रशासित प्रदेश आहे. तो म्हणजे लडाख हा सर्वात उत्तरेकडचा प्रदेश आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी दिसतोय. पण हे दोन केंद्रशासित प्रदेश असण्याऐवजी अगोदर हा पूर्ण जम्मू काश्मीर म्हणून होता. तो आता लडाख हे केंद्रशासित प्रदेश सर्वात उत्तरेला आपल्याला दिसतोय. ठीक आहे. त्यानंतर सर्वात दक्षिणेला असणाऱ्या राज्याचे नाव लिहा. आता सर्वात दक्षिणेला जे राज्य आहे ते पहिलं तर या ठिकाणी ज्याची सीमा आहे ते राज्य म्हणजे हे तमिळनाडू राज्य जे आहे ते सर्वात दक्षिणेकडचं राज्य आहे. सर्वात दक्षिणेकडचं असणारं जे राज्य आहे ते तमिळनाडू आहे. ठीक आहे. त्यानंतर अतिपूर्वेकडील राज्ये वेगवेगळ्या रंगाने रंगवा आणि त्यांची नावे व राजधान्या कोणत्या ते लिहा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अतिपूर्वेकडील म्हणजे या आपण पाहणार आहोत. तर या अतिपूर्वेकडील जी राज्य आहेत तर त्यामध्ये आपल्याला हे दिसतंय ते अरुणाचल प्रदेश दिसतंय. या ठिकाणी ही आंतरराष्ट्रीय सीमा आहे. ही जी अरुणाचल प्रदेशची रेषा आहे ती आंतरराष्ट्रीय सीमा रेषा आहे. हे या पद्धतीने अरुणाचल प्रदेश आहे इथे. ठीक आहे. हा एवढा भाग आहे इकडचा नाही आहे. ती आंतरराष्ट्रीय सीमा आहे फक्त. त्यानंतर आसाम पाहतोय आपण. तर आसाम जे आहे तो आसाम या ठिकाणाहून आहे. आसाम या ठिकाणी दिसतं आपल्याला म्हणजे हा असा आसाम आहे. आसामची राजधानी ही आपल्याला दिसपूर या ठिकाणी दिसते. अरुणाचल प्रदेशची राजधानी इथं आपल्याला या ठिकाणी दिसते. अरुणाचल प्रदेशची राजधानी ती इटानगर आहे. इथं आपल्याला दिसत नाही रंग केल्यामुळं. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला नागालँड दिसते. नागालँड या ठिकाणी आहे नागालँड. आणि
नागालँड जे आहे ते नागालँडची राजधानी कोहिमा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला आता आपण वेगळ्या रंगात घेऊ मणिपूर या ठिकाणी आहे नागालँडच्या खालच्या बाजूला. मणिपूरची राजधानी जी आहे ती इम्फाळ आहे. इथं दिसते आपल्याला इम्फाळ. त्यानंतर पुढचं आपण पाहतोय मिझोराम राज्य आहे. मिझोरामची राजधानी एंजॉल आहे. आणि अजून एक राहिलं ते म्हणजे अतिपूर्वेकडील जी राज्य आहे त्यामधला आता त्रिपुरा आहे. त्रिपुराची राजधानी आगरतळा आहे. आणि अजून एक राज्य आहे ते म्हणजे मेघालय. हे मेघालय आहे. मेघालय असं आहे. मेघालयाची राजधानी शिलाँग आहे. तर ही अशा प्रकारे आपल्याला अतिपूर्वेकडील राज्य आपल्याला दिसतील. ठीक आहे. आणि त्यांच्या राजधान्या सुद्धा पहिल्या अरुणाचलची इटानगर आहे. त्यानंतर आसामची दिसपूर आहे. नागालँडची कोहिमा, मणिपूरची इम्फाळ, मिझोरामची एजॉल, त्रिपुराची आगरतळा आणि मेघालयाची शिलाँग अशा राजधान्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो आहे आकारमानाने मोठे असणारे राज्य पिवळ्या रंगाने रंगवा व राजधानीला गोल करा. आता पिवळ्या रंगाने आपण रंगवणार नाहीये. आपण जो उठून रंग दिसतोय त्या रंगाचा वापर आपण करणार आहोत या ठिकाणी. तर भारतातलं आकारमानाने सर्वात मोठं जे राज्य आहे ते राजस्थान आहे. याच्या अगोदर जे होतं ते मध्य प्रदेश होतं, पण मध्य प्रदेशाचे नंतर 2 राज्यामध्ये रूपांतर झालं. छत्तीसगड आणि मध्य प्रदेश अशी 2 राज्य झाली. त्यामुळं आता राजस्थान हे जे आहे ते सर्वात मोठं राज्य आहे. जे आपण आंतरराज्य सीमा आपण पाहतोय आता ती रंगवतोय. त्यानंतर ते गुजरातची आणि राजस्थानची सीमा आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय सीमा ही पाकिस्तानची सीमा आपल्याला दिसून येते. इथं पाकिस्तान आहे. आणि हे जे राज्य आहे हे आकारमानाने सर्वात मोठं असं राज्य आहे आणि त्याची राजधानी आहे ती जयपूर आहे. ठीक आहे. त्याचबरोबर लाल अक्षरांनी लिहिलेली नावे कोणते क्षेत्र दाखवतात? लाल अक्षरांनी लिहिलेली नावे जी आहेत किंवा लाल अक्षराने लिहिलेली नावे ती काय दाखवतात आपल्याला? तर या ठिकाणी आपण हे पाहिलेले दादरा नगर हवेली, दमन दीव आणि पुदुच्चेरी. तर ही जी आहेत ती काय आहेत हे आपण याच्यामध्ये सुद्धा पाहू शकतो. सूचीमध्ये दिलेली नाही आहे, परंतु या ठिकाणी आपण ही जी राज्य आहेत ही केंद्रशासित प्रदेश आहेत. लडाख, जम्मू आणि काश्मीर, चंदीगड. 9 केंद्रशासित प्रदेश आपण पाहिले. दादरा नगर हवेली, दीव दमन, त्यानंतर आपण ही पाहतोय ती म्हणजे ही पण लक्षद्वीप, अंदमान निकोबार बेट, पुदुच्चेरी, कारिकल. ही जी आहेत ती काय आहेत? ही केंद्रशासित प्रदेश आहेत. त्याला संघराज्य आणि त्यांच्या राजधान्या. ठीक आहे. आता भारत हे एक प्रजासत्ताक राष्ट्र आहे आणि भारताची राजधानी जी आहे ती दिल्ली आहे. ती इथं आहे. भारताची राजधानी जी आहे ती दिल्ली ती या ठिकाणी आहे. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर राजस्थान हे सर्वात मोठं राज्य आहे. त्यानंतर मध्य प्रदेश आहे, म्हणजे राजस्थान इथं आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठं राज्य. त्यानंतर मध्य प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकावर आपलं महाराष्ट्र राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून 1 नंबरला हे आहे, 2 नंबरला मध्य प्रदेश आणि 3 नंबरला महाराष्ट्र राज्य आहे. ठीक आहे. आणि गोवा हे भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य आहे. गोवा जे आहे तर आपण पाहिलं तर महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या बाँड्रीवर असलेलं छोटंसं राज्य आहे. गोवा हे इथं या ठिकाणी आहे की हे भारतातले सर्वात कमी क्षेत्रफळ असलेलं काय आहे? राज्य आहे. ठीक आहे. चला पुढे पाहूया आपण. आता
आता या ठिकाणी काही गोष्टी करून पहा सांगितलेल्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक एक राज्य निवडा आणि निवडलेल्या राज्याची माहिती खालील मुद्द्यांच्या आधारे मिळवा. म्हणजे तुम्ही सुद्धा हा प्रयत्न करू शकता. आता सध्या या घडीला यामध्ये प्रत्येक एक राज्य निवडायचं आणि त्या राज्यामध्ये सांस्कृतिक वैशिष्ट्ये शोधायची आहेत, सामाजिक किंवा सांस्कृतिक वैशिष्ट्ये. मग त्यामध्ये त्या राज्याची भाषा कोणती आहे, त्या राज्यामध्ये साजरे केले जाणारे सण कोणते आहेत, उत्सव कोणते कोणते आहेत, तिथला पेहराव कसा आहे आणि त्या ठिकाणचा नृत्य प्रकार कुठला आहे हे शोधायचं आहे. त्याचबरोबर भौगोलिक वैशिष्ट्ये म्हणजे त्या ठिकाणची भूरूपं कुठली आहेत का, पर्वत आहेत का, पठारे आहेत का, डोंगर आहेत का, त्यानंतर जलरूपे, नदी, सरोवर, जंगल जे काय आहे ते त्या ठिकाणी तुम्ही मांडायचं आहे. आणि यासाठी आता तुम्ही काय कशाचा उपयोग करू शकता. आता सध्या तुम्ही ग्रंथालय वापरू शकत नाही कारण आपला लॉकडाऊन सुरू आहे. तसंच वर्तमानपत्र वापरू शकता, मासिकं वापरू शकता, इंटरनेटचा वापर करू शकता, दूरदर्शनचा वापर करू शकता. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा वापर करून तुम्ही या गोष्टी मिळवू शकता. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्या राज्याच्या शेजारील आणि 2014 साली नव्याने तयार झालेले राज्य कोणते, तर आपण या ठिकाणी पाहूया आपल्या शेजारील राज्य आणि नव्याने 2014 साली. तर आता तसं आपण पाहिलं 2014 साली तयार झालेलं म्हटलं तर आपले हे तेलंगणा आहे, इतर कुठलं राज्य नाही, हे तेलंगणा राज्य आहे. हे 2014 साली झालेलं राज्य आहे. छत्तीसगड झाले पण ते अगोदर झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की भारतामध्ये एकूण राज्य किती. आपण घटक राज्य जर पाहिले तर 28 घटक राज्य आहेत आणि 9 केंद्रशासित प्रदेश आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे भारतीय महावाळवंट प्रामुख्याने कोणत्या राज्यात येते. जे भारतातलं सर्वात मोठं वाळवंट जे आहे ते कुठं येतं तर ते राजस्थानमध्ये येतं. राजस्थानचा पश्चिम भाग आपल्याला म्हणजे हा वाळवंटाचा बराचसा मोठा भाग हा वाळवंटाचा राजस्थानमध्ये येतो. गुजरातमध्ये सुद्धा काही छोट्या प्रमाणात वाळवंटाचा भाग आहे, इतर काही ठिकाणी आहे, पण जास्तीत जास्त प्रमाण जे आहे ते राजस्थानमध्ये वाळवंटाचा भाग मोठ्या प्रमाणात वाळवंट राजस्थानमध्ये आहे. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. आता तुम्ही संकलित केलेल्या प्रत्येक राज्यांच्या वैशिष्ट्यांचे तक्ते तयार करून ते वर्गात चिटकवायचा. म्हणजे हे वर्गातील प्रयोग आहे, तो घरी करा आणि प्रत्येकाने तो घरामध्येच लावा की आपल्या वहीमध्ये तो तयार करा. आणि हे करत असताना संघराज्य क्षेत्र विसरायचे नाही. म्हणजे केंद्रशासित प्रदेश म्हणजे आपण लक्षद्वीप, अंदमान निकोबार, पुदुच्चेरी, कारिकल, यानम, दीव, दमण, दादरा नगर हवेली, चंदीगड, लडाख, जम्मू काश्मीर, दिल्ली सुद्धा हे केंद्रशासित प्रदेश आहे. जरी भारताची राजधानी असली तरी केंद्रशासित प्रदेश आहे. ठीक आहे. भारतातील विविध प्रदेशानुसार पिकांच्या उत्पादनामध्ये आपल्याला फरक आढळतो. बाजारात किंवा दुकानामध्ये आपल्याला मिळणाऱ्या चहा, कॉफी, संत्री, आंबे इत्यादी वस्तू नेमक्या कुठे उत्पादित होतात आणि त्या आपल्यापर्यंत कशा पोहोचतात हे आपण पुढील पानावरील नकाशावरून समजून घेऊ. म्हणजे वेगवेगळ्या प्रकार तयार होणाऱ्या जे वस्तू आहेत, उत्पादनं आहेत, ती आपल्यापर्यंत कशी पोहोचू शकतात ते आपण आता या ठिकाणी नकाशाच्या आधारे आपण पाहूया. ही माहिती तुम्ही वाचून घ्या मुलांनी. ही जी माहिती आहे ती वाचून घ्यायची आहे. ठीक आहे. पुढे आपण नकाशा पाहूया. तर नकाशा आपण या ठिकाणी आपल्याला नकाशाचं नाव दिसतंय, भारत काही प्रमुख नगदी पिके व वाहतूक मार्ग. नकाशाचं शीर्षक आहे भारत काही प्रमुख नगदी पिके व वाहतूक मार्ग. ठीक आहे. सूची आपल्याला वर दिलेली आहे. ही जी आहे ती सूची आहे. आता या सूचीमध्ये काय काय दाखवलेलं पहा. तर आपल्याला पहिली दाखवली ती आंतरराष्ट्रीय सीमा आहे, जे मगाशी आपण पाहिली. त्यानंतर आंतरराज्य सीमा पाहिली, केंद्रशासित प्रदेश सीमा पाहिली, त्यानंतर देशाची राजधानी या ठिकाणी वेगळी दाखवली आहे. त्यानंतर इतर महत्त्वाची ठिकाणं दाखवलेली आहेत, म्हणजे वेगळ्या रंगात दाखवलेली आहे देशाची राजधानी. त्यानंतर राष्ट्रीय मार्ग सरळ रेषामध्ये दाखवलेले आहे, राष्ट्रीय महामार्ग. सुवर्ण चतुष्कोन जो मार्ग आहे तो आपल्याला या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि दक्षिणोत्तर जोड मार्ग, दक्षिण आणि उत्तर या दोन दिशांना जोडणारा जो मार्ग आहे भारताचा, तर तो जोड आणि पूर्व पश्चिम असे मार्ग आहेत. त्याचबरोबर हवाई मार्ग आपल्याला हिरव्या रंगामध्ये तुटक दाखवलेले आहे. जलमार्ग आपल्याला अशा ठिपक्या ठिपक्याची रांग दाखवलेली आहे. आणि जे काही उत्पादन आहेत म्हणजे कॉफी या ठिकाणी दाखवलेले आहे, आंबा उत्पादन क्षेत्र दाखवलेलं आहे, केशर उत्पादन क्षेत्र दाखवलेलं आहे,
त्यानंतर लवंग आहे, कांदा, सफरचंद, चहा आणि संत्री हे असे आपल्याला उत्पादनं दाखवलेले आहेत. आता खालील त्या आधारे आपण काय करूया, नकाशाचं निरीक्षण करूया आणि नकाशाचं निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तर आपण देऊया. आपल्या राज्यात केशर कुठून आणावे लागेल, त्यासाठी सोयीचा मार्ग गिरवा. आता आपल्याला केशर आणायचं आहे. केशर कुठं आहे त्यासाठी आपल्याला चिन्ह शोधावे लागेल. केशर कुठलं आपल्याला दिसतं, तर केशर जे आहे ते केशरचं चिन्ह आपल्याला या ठिकाणी दिसतंय. हे केशरचं चिन्ह आहे. आपल्याला कुठे दिसतंय, तर हे जम्मू काश्मीरच्या भागामध्ये आपल्याला दिसतंय. ठीक आहे. आता केशर जे आहे ते आपल्याला कसं आणायला लागेल, कुठून आणावे लागेल, सोयीचा मार्ग. केशर एक महाग असतं, त्यामुळं आपल्याला एकतर आपण यासाठी रस्ते मार्गाचा अवलंब करू शकतो, हवाई मार्गाचा अवलंब करू शकतो. त्याचबरोबर आता या ठिकाणी रेल्वे मार्ग दाखवला नाही आहे. या ठिकाणी रेल्वे मार्ग दाखवला नाही, आपल्याला हवाई मार्ग दाखवलेला आहे आणि रस्ते मार्ग दाखवलेला आहे. आपण रस्ते मार्गे येऊया. आपल्या महाराष्ट्रामध्ये यायचं म्हटलं तर रस्ते मार्ग पाहिला तर इथून आपल्याला हा जो आहे दक्षिणोत्तर जोड महामार्ग म्हणजे हा मार्ग आहे. या ठिकाणाहून आपण येऊ शकतो दिल्लीवरून परत पुढे इकडे, त्यानंतर मध्य प्रदेश आणि नागपूरच्या माध्यमातून तो आपल्या नागपूर इथं आहे, म्हणजे या ठिकाणी आपण आणू शकतो. त्याचबरोबर आपल्याला म्हणजे अशा प्रकारे केशर आपल्या महाराष्ट्रात येऊ शकतं. ठीक आहे. चहाचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होतं? चहाचं उत्पादन आपण पाहिलं तर चहाचं इथं आपल्याला चिन्ह दिसतंय. मग यामध्ये आपल्याला आसाम आहे, त्याचबरोबर पश्चिम बंगाल आहे. या ठिकाणी आपल्याला चहाचं पीक आहे. इकडे खाली दक्षिणेमध्ये सुद्धा आहे. चहाचे मळे आपल्याला दक्षिणेत दिसतात, पण यात इकडे दाखवलं नाही आहे. सॉरी, चहाचे नाही, कॉफीचे मळे आहेत. ठीक आहे. तर आसाममधून त्याचबरोबर पश्चिम बंगालचा काही भाग जो आहे त्यामधून आपल्याला चहा मिळू शकतो. त्यानंतर आपल्या राज्यात लवंग आणण्यासाठी मार्ग निश्चित करा व गिरवा. लवंग कुठे आहे, आपल्याला लवंगाचं चिन्ह आपल्याला इथे दिसते लवंग. आता ती कुठे आहे लवंग ते आपण शोधूया. तर लवंग आपल्याला इथे केरळ आणि तमिळनाडू या ठिकाणी दिसते. इथं लवंग आहे. मग यामध्ये आपल्याला आणताना आपण दोन मार्ग वापरू शकतो. एक या ठिकाणी कोणता मार्ग आहे, मार्गाचं नाव काय, काळ्या रंगामध्ये राष्ट्रीय महामार्ग आहे. तर राष्ट्रीय महामार्गे सुद्धा काय येऊ शकतो, आपल्याकडे लवंग येऊ शकते. या ठिकाणाहून गोवा आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये काय येऊ शकते, लवंग येऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर सफरचंदाचे उत्पादन भारतातील कोणत्या राज्यात होते ते शोधा आणि त्या राज्याच्या नावाभोवती गोल करा. आता सफरचंद जे आहे ते आपण सर्वांना माहिती आहे, काश्मीरमध्ये सफरचंदाची, काश्मीर आणि लडाख या ठिकाणी होतं. तर इथं लडाखमध्ये आहे सफरचंद आणि जम्मू काश्मीर जो भाग आहे, इथं हिमाचल प्रदेश आहे. लडाख आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणी आपल्याला सफरचंदाचं उत्पादन दिसून येतं. ठीक आहे. त्याचबरोबर नागपूरची संत्री बिकानेरला पाठवण्यासाठी मार्ग निश्चित करा व गिरवा. आता नागपूरची संत्री आहेत त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कशी पाठवावी लागतील, मार्ग गिरवायचा आपल्याला. तो नागपूरची संत्री इथे आहे, नागपूर इथे आहे आणि बिकानेर या ठिकाणी आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, तर नागपूरला जो उत्तर व दक्षिणोत्तर मार्ग आहे त्यातून परत आपल्याला राष्ट्रीय महामार्ग निवडावा लागेल. राष्ट्रीय महामार्गातून परत तो तसाच पुढे या ठिकाणी जाईल आणि इथून बिकानेरला जाऊ शकेल. म्हणजे अशा प्रकारे आपण संत्री बिकानेरला पोहोचू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो आहे, पश्चिम बंगाल राज्यात कॉफी व आंबे पाठवण्यासाठी मार्ग निश्चित करा. पश्चिम बंगालमध्ये आपल्याला कॉफी आणि आंबे पाठवायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला पश्चिम बंगालमध्ये आपण इथं सरळ मार्ग आहे, आपल्याला आंबे पाठवण्यासाठी, सॉरी हे संत्री, आंबे पाठवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर इथून कोकणातून आपण कुठे जाणार आहोत, मुंबई, आणि मुंबई या मार्गामधून आपण डायरेक्ट या राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून
हे आपण पश्चिम बंगालपर्यंत आंबे पोहोचू शकतो. त्याचबरोबर आणखीन काय पाठवायचं होतं, तर कॉफी पाठवायची आपल्याला. कॉफी, तर कॉफी कुठं आहे, कॉफी या ठिकाणी आहे. मग कॉफी पाठवण्यासाठी आपण काय करू शकतो, केरळमध्ये कॉफीचे लागवड होते, त्यामुळे आपण कर्नाटकमध्ये आहोत, इथून या कलकत्त्याला पाठवायचे ना आपल्याला. मग या ठिकाणी आपण दोन्ही मार्ग अवलंबू शकतो. हा एक राष्ट्रीय महामार्ग आहे त्याने, आणि परत इकडे कोलकात्याला जाऊ शकतो, किंवा इकडून केरळमधून राष्ट्रीय महामार्गातर्फे परत दक्षिणोत्तर जो महामार्ग आहे त्याने जाऊ शकतो आपण नागपूर, आणि नागपूरमधून सरळ आपण या ठिकाणी कोलकात्याला जाऊ शकतो. ठीक आहे. किंवा या ठिकाणून आल्यानंतर परत आपण या जो सुवर्ण चतुष्कोन आहे, या सुवर्ण चतुष्कोन महामार्गाद्वारे आपण किनाऱ्यावरून सुद्धा काय करू शकतो, या ठिकाणी कोलकात्याला जाऊ शकतो. असे दोन मार्ग आपल्याला आहेत. ठीक आहे. महाराष्ट्रातील कांदा अरुणाचल प्रदेश या राज्यात कोणत्या मार्गाने पाठवाल? महाराष्ट्रातील कांदा जो आहे तो अरुणाचल प्रदेशमध्ये कोणत्या मार्गाने पाठवाल? आता महाराष्ट्रातील कांदा, महाराष्ट्रात कांदा आहे तो कुठं पाठवायचा आपल्याला? अरुणाचल प्रदेशमध्ये पाठवायचा आहे. त्यामुळे आपण या राष्ट्रीय महामार्गाचा अवलंब करू. या ठिकाणी नागपूर ते कोलकाता, आणि कोलकात्यापासून हा राष्ट्रीय महामार्ग, त्यानंतर पुढे अरुणाचल प्रदेश. अशा प्रकारे आपण काय करू, कांदा अरुणाचल प्रदेशामध्ये आपण पाठवू शकतो. ठीक आहे. आता यातल्या काही गोष्टी आपल्याला विमानमार्गे सुद्धा करता येऊ शकतात. विमानमार्गे जसं मालवाहतूक केली जाते त्यामध्ये सुद्धा आपण विमानांचा वापर करू शकतो. रस्त्यांचा करू शकतो, तसंच विमानांचा सुद्धा आपण वापर करू शकतो. ठीक आहे. अवजड वाहतूक जी आहे ती आपण या रस्ते, महामार्ग किंवा लोहमार्ग यांच्या मार्फत आपण करू शकतो. ठीक आहे. या ठिकाणी हा आपला पाठ संपलेला आहे. हे प्रश्न आहेत, यानंतर हे तुम्ही काय करावे बरे नेहमी लक्षात घ्या. हे सर्व तुम्ही काय करायचं आहे, वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे.